गणपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गणाकाश पितांबर आवळे निरंतर हेची ध्यान म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व तुका म्हणे माझे हेच सर्व तुका म्हणे माझे हेच सर्व सुख आवडे निरंतर हेची ध्यान हरी हरी हलो हरी हरी हलो हलो हरी हरी ठीक है हलो थोड़ा मोकळा ठेवा अरे अरे त्याचं बाळा मीठ वाढव मीठ मीठ अरे अरे आता याचा इफेक्ट कमी कर अरे 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 तुमची आवाज हरी हरी सोमेश्वरनाथ शिवपुरातन तिथे परशुरामे मारियेला बाण महदग्रामीच्या त्या शक्ती देवतेला नमस्कार माझा तया मुक्ताईला हरे राम कृष्ण हरे हरे Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram
जय राम हरी जय जय राम हरी रूप पाहता जाने सुख झाले हो साजने रूप पाहता जाने सुख झाले हो साजने तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव विठ्ठल बरवा तो माधव तो माधव बरवा तो बाहेरचं आउटपुट आहे ना सरी ग तुका जय देवी रखुमा देवी वर तो विठ्ठल बरवा तो माधव तो माधव बरवा तो माधव सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे देवी वर तो विठ्ठल तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा हरे जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय अंतरीची घेतो घोडे पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची अंतरीची घेतो घोडे पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा जे आपुलेचे वैभवे शृंगारावे निर्माळे देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे सवे जेवे म्हणे सवे तुका म्हणे सवे जेवे तुका म्हणे सवे जेवे प्रेम द्यावे प्रीतीचे प्रेम द्यावे प्रीतीचे प्रेम द्यावे प्रीतीचे म्हणे सवे जेवे प्रेम दावे देव प्रेम दावे देव प्रेम दावे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा
पुरुष सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की जय श्री
अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुलेचे निवैभवे शृंगारावे निर्मळे आपुलेचे निवैभवे शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे सवे जेवी प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा विठ्ठला अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्रस्तुत डबल आवाज पॅन पॅन देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्या लोकोत्तर विभूती महत्वाचं स्थान ज्या व्यक्तिमत्वाचं स्थान या महाराष्ट्राच्या संत सारस्वतांच्या इतिहासामध्ये अग्रगण्य असं स्थान आहे अशी व्यासांची अलौकिक प्रतिभा याज्ञवल्कांची तेजस्विता हिमालयाची उत्तुंगता आणि सागरासारखी व्यापकता असणारी कर्मकांडाला भुलणारे आणि चमत्कारला देव मानणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये भक्तीचं बीज रोवणारे जगतमान्य जगतवंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या माध्यमातून भक्त आणि भगवंत याच्या मधला संबंध प्रतिपादित करणारा अभंग आहे विठ्ठल बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना असं वाटतं तिकडचा मास्टरचा मेन इको कमी कर तेव्हाच मेन मास्टरचा इको बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की हे सगळे जण देवाच्या मागे आहेत आम्ही पण देवाच्या मागेच आहोत म्हणजे मलाही अजून देव भेटला नाही बरं का त्यामुळे तुम्हाला भेटेल याची खात्री नाही पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी याचा अर्थ असा आहे आपण सगळेजण त्या देवाला भेटण्याचा प्रयत्न करतो किंबहुना तो देव आपल्याला प्राप्त व्हावा याच्याकरता साधनं करत असतो नाना विविध साधनं करत असतो पण या साधनानं आपल्याला ईश्वराची प्राप्ती आपल्यापैकी कोणाला झाली असा अनुभव नाही मग ज्याला झालेली आहे त्याच्या अनुभवाच्या पाठीमागे आपण गेलो तर कदाचित आपल्या अनुभवाला ती अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल पण मग देव आणि मी याच्यामध्ये व्यवहार होत नाही याचं कारण काय असेल याचं कारण काय असेल कारण शेवटी आता तुम्ही देवळात गेलात तुम्ही विठ्ठलाच्या पाया पडलात मीही विठ्ठलाच्या पाया पडलो मग तो विठ्ठल परमात्मा बोलला का काय ग सुरेखा तुला मुख्यमंत्र्याचा हप्ता आला का बरोबर आणि तो मलाही काही बोलला नाही मग आपल्यामध्ये व्यवहार का झाला नाही देव तर आहे समोर देवाच्या समोर मीही गेलेलो आहे आपणही गेलो मग आपल्यामध्ये व्यवहार झालेला नाही याचं कारण काय देव आणि माझ्यामध्ये कोणतं अंतर आहे की त्या अंतरानं माझा आणि परमात्म्याचा कनेक्शन होत नाही आहे त्याचा आणि माझा व्यवहार होत नाही आहे द्रौपदी कुठे होती तिथून हाक मारते कन्हैया दौड के आजा कृष्ण धावत येतो चोखोबा मीराबाई यांनी हाक मारावी देवानी यावं आणि आपण हाक मारली तर नवरा पण पाणी घेऊन येई नाही बरोबर आहे की नाही मग असं का होतं तर याचं नेमकं कारण आहे दोन व्यक्तींमध्ये व्यवहार तेव्हाच होऊ शकतो तेव्हा दोन व्यक्तींमध्ये आपुलकीचा संबंध असू शकतो विठ्ठल आता या दोघांचा संबंध आहे हे चांगले मित्र आहेत कीर्तन झाल्यावर बहुतेक ते चायनीज बसू शकतात म्हणून ते वाजवताना एकमेकाकडे पाहतात एकमेकाला ते उत्साह देतात एकमेकाला ती चैतन्य देतात एकमेकाला ती प्रेरणा देतात याचा अर्थ काय यांच्यामध्ये मैत्रीचा संबंध आहे आणि संबंध असल्याशिवाय व्यवहार होत नाही म्हणून तुकाराम महाराज सांगतात
भक्त आणि भगवंताचा संबंध कोणता असावा, त्या संबंधाचा परिणाम काय असावा आणि त्या परिणामाचा प्रभाव काय असतो हेच या अभंगात व्यक्त करतात. विठ्ठल आज खरं म्हणजे पागड्याच्या पाड्या गावामध्ये मी पहिल्यांदा आलोय. मी इथे खोणीमध्ये येऊन गेलोय, पण मला इतकं सुंदर असं सुसज्ज असलेलं गाव मला पहिल्यांदा पाहायला मिळालं. आजूबाजूला सगळ्या उंच उंच इमारती आहेत आणि त्याच्यामध्ये असं छोटंसं गाव आहे. तुम्ही खरं सांगू का, असं गाव आहे ना, असं गाव जर तुम्ही तुमच्या गावाला जर असं एखादा इंजिनियर एखादा आर्किटेक्चर आणून जर डेव्हलप केलं ना, तर बाहेरची परदेशातली लोक आपला गाव पाहायला येतील. आता हे बघा किती सुंदर बांबू आहेत. तुमच्या गावात मध्ये मध्ये खूप छान झाडं आहेत. ही झाडं आजूबाजूला पाहायला नाही मिळाली. लोढानी झाडं लावल्यात, पण त्या झाडांमध्ये सावली नाही, त्याच्यामध्ये आनंद नाही, त्याच्यामध्ये पैशाचा कृत्रिमपणा आहे. पण ही जी झाडं आहेत ना, या झाडांमध्ये प्रेम आहे, या झाडांमध्ये एक ऊब आहे, या झाडांमध्ये एक सावली आहे. अतिशय सुंदर आपलं गाव आहे. सप्ताह का करायचे आहेत माहितीये का? तुमच्या गावाचं गाव पण टिकून राहावं याच्याकरता सप्ताह करायचे आहेत. नाही तर जनावर गोठ्यात पण राहतात आणि माणसं इमारतीत पण राहतात. गावात राहण्याचा काय संबंध? विठ्ठल त्या इमारतीमध्ये राहणारा माणूस आणि गावात राहणाऱ्या माणसाचा फरक सांगू. गावात जर एखाद्या माणसाचा अपघात झाला अशी बातमी जर गावातल्या खालच्या आलीला कळली तर वरची आली धावत जाऊन दवाखान्यामध्ये गर्दी करते. आणि फ्लॅट मध्ये राहणारा माणूस मेला तर समोरचा म्हणतो गेला का, गेला का. हा संस्कृतीचा फरक आहे. म्हणून ब्लॉक मध्ये राहून माणसं ब्लॉक झाली आणि अपार्टमेंट मध्ये राहून माणसं सपाट झाली. म्हणून तो राऊत नावाचा कवी म्हणतो, गड्या गावाकडे चाल ना, हा गावाकडे चल ना. त्याच्यामुळे हे इतकं सुंदर गाव आणि श्रीमंत गाव. हो श्रीमंत गाव, चारी बाजून पैसाच पैसा आहे, है की नाही. आणि बीच में बिस्मिल्ला खान आहे बा, है की नाही. अतिशय सुंदर गाव आहे. बघा ना, सगळ्या गावातल्या लोकांनी रांगोळ्या काढल्या. म्हणजे भक्तीची ऊब, भक्तीची परंपरा, ज्ञानोबा तुकोबाचा वारसा दारा दारापर्यंत जाऊन पोहोचलाय. यालाच म्हणतात सप्त्याची फलश्रुती, यालाच म्हणावा सप्त्याचा आनंद. आणि छोटासा सप्ताह हा अगदी 1.5 दिवसाचा, फार फार तर झालं तर भविष्यात 2.5-3.5 दिवसाचा. 7 दिवसाच्या नादी लागू नका. हा भले भले 7 दिवसाच्या नादी लागून खपले बुवा, नंतर शेवटी पैसा राहिला नाही, है की नाही. मग कीर्तन बंद केली आणि मग तेच काकडा करतात, तेच हरिपाठ करतात आणि तेच जेवण जेवतात ना, तेच घरी येतात, है की नाही. पण छानपैकी 1.5 दिवसाचा हा उत्सव. आणि एक इतिहास असतो एखाद्या गोष्टीला. या मातीमध्ये स्वर्गीय गोपाळ बाबा कापडी भगत, गोपाळ बाबा भगत या ठिकाणी आले आणि त्याने असं वाटलं इथे मंदिर बांधावं. म्हणून वैकुंठवासी आदरणीय गोपाळ बाबा भगत यांनी सुंदर असं या ठिकाणी मंदिर बांधलं. त्यांचा वसा आणि वारसा त्यांच्या मुलानं अच्युत गोपाळ भगत यांनी सुंदर रीतीने चालवला. आणि त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण कुटुंब, मला वाटतं त्यांच्या सुनबाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी तो वसा चालवलाय. 3ऱ्या पिढीचा वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा हे भगत परिवार तुम्ही पाळताय, मग खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक आहे. त्यामुळे तुम्हाला नमस्कार आहे. कारण शेवटी अहो माणसाला मंदिर बांधण्याची यासाठी फार मोठी पुण्याही लागते. मंदिर बांधावा. काही लोक मंदिरातली घंटा चोरून बायकोला गंठन करतात, आहे की नाही. अशा काळामध्ये मंदिर बांधण्याची परंपरा जपणं ही किती मोठी आनंदाची गोष्ट आहे महाराज. आणि 3री पिढी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याच्या पश्चात या गावातील सगळी वारकरी मंडळी, आमचे पुजारी मला वाटतं रामचंद्र बाबा ना, गणपत बाबा, तेही मंदिराची पूजा करतात. त्याच्यानंतर आमचे परमस्नेही परम मित्र मनोहरजी काळोखे साहेब अतिशय प्रेमाने, आणि तुमच्या सोबत त्या काय ताई नाव सांगत, रमाताई, यमाताई का रमाताई, कुठे आहेत त्या रमाताई? वेर इज द रमाताई? हा रमाताई इन द बॅक साईड, आहे की नाही. अशी त्यांनी फार छान मेहनत घेतलेली आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, मेहनत घेणाऱ्या माणसाचं कौतुक केलं ना तर तो आणखी 1000 मेहनत घेणारी माणसं निर्माण करतो. पण आपल्याकडे कसं आहे माहितीये का, आपल्या आगरी कोळी कुणब्यांच्यात एखाद्याचं कौतुक केलं का दुसऱ्याची जल्ल्याशिवाय राह नाही बुवा, है की.
हा आपला असं कार्यक्रम आहे. म्हणजे एखाद्याचं कौतुक केलं का आनंद वाटला पाहिजे की नाही. आपल्यातला कोणीतरी आहे. गुजराती मारवाडी जैन लोक पा एकमेकाला अशी उचलून धरतात. हो आपल्यात माणूस एकमेकाच्या तंगड्या खेचितो. हो त्याच्यामुळे मला त्यांचं कौतुक करायचं असं मी दोघाच जणांची नावं मला जाणवली म्हणून मी त्यांचं कौतुक केलं. आणि आजचं जे कीर्तन आहे आमचे परमस्नेही परममित्र आदरणीय सुरेश महाराज यांनी मला सांगितलं की पागड्याच्या पाडला तुम्हाला नक्की यायचं. अतिशय सुंदर गाव आहे आणि गाव फार मोठा आहे, फार सुंदर गाव आहे. आणि या गाव पाहिल्यानंतर मला असं वाटलं पुढचा जन्म इकडेच घ्यावा. तिकडे आमच्याकडे काय हो, आमच्याकडे काही नाही. हांड्यावर पाण्या घेतात महिला आणि त्या दरडी चढतात. अशा चढता चढता त्या महिला म्हणतात देवा 7 जन्मी ह्या गावात जन्म द्यावं नको बुवा. इकडं कसं आहे, इकडं सगळंच हो. आटलं बटन तट आणि तुमची लाईट आपाप पेट बुवा असा कार्यक्रम आहे आहे की नाही. देवानं तुमच्यावर वैभवाचा शृंगार केलेला आहे. त्याच्यामुळे आलेल्या संपत्तीचा योग्य वापर करा. नाही तर काही दिवसात घर बांधाल मोठा, कलर लावायला पैसे नसतील आणि नंतर हातात तपकीर घ्याल आणि असे घशीत बसाल. आपण म्हटलं घराला कलर लावणार, मग तुम्ही म्हणाल अरे मला कलर आवडत नाही. आम्ही सांगणार पैसे खपलं त्या सांग ना आई गेला अशी. त्याच्यामुळे योग्य विनियोग करा. अतिशय सुंदर गाव आहे. परमार्थ अतिशय वाढवा. घराघरात तो परमार्थाचा सुगंध दरवळला पाहिजे. मी आता जेव्हा येत होतो ना तेव्हा एक महिला दुसऱ्या महिलेला सांगत होती चल कीर्तन सुरू झालं, चल कीर्तन सुरू झालं. तुम्हाला खरं सांगू का, हे वैभव आहे ना, हे तुमच्या गावाचं वैभव आहे. ते तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्याच्यामुळे अगदी वेळ आपल्याला खूप झालेली आहे. मी काय तुमचा खूप वेळ घेणार नाही. अगदी 1 तासाची सेवा तुमच्या चरणी समर्पित करणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग हा आपल्या चरणी ठेवताना आपल्या सगळ्यांना वंदन करतो. पंढरीच्या पांडुरंगाला वंदन करतो आणि सेवेला आरंभ करतो. मस्तक हे पायावरी करूया आणि या अभंगाच्या चिंतनाकडे आपण सगळेजण वळूया. अभंग संत तुकाराम महाराजांचा, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये फार मोठी वैचारिक क्रांती केली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक संतांनी फार मोठी क्रांती केली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांचा जर विचार केलात ना तर आपल्यासारख्या बहुजनाला कैवल्याचा किंवा मोक्षाचा अधिकार मिळावा याच्याकरता संत ज्ञानोबाराय 4 वेदांबरोबर लढलेले आहेत. 4 वेदांबरोबर. कारण 4ही वेदांना त्रिवर्गाला अधिकार दिला होता कैवल्याचा. त्या ठिकाणी ज्ञानोबाराय त्या वेदालाही आव्हान देतात आणि आपल्यासारख्या पिचलेल्या गांजलेल्या बहुजनाला मोक्षाचा अधिकार निर्माण करण्यासाठी त्या वेदालाही आव्हान करतात. अरे म्हणूनच तो वेद गीतेच्या रूपाने पुन्हा जन्म घेतो आणि 9व्या अध्यायामध्ये श्रिया वैशस्तता क्षुद्र ते पियांती पराम गतीम, म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला मोक्ष देण्याचा अधिकार मिळवून देतात ते संत ज्ञानोबाराय. विठ्ठल संत एकनाथ महाराजांचं किती मोठं कार्य आहे महाराष्ट्रामध्ये. खरं म्हणजे तरुणांनी हे संत आपले अभ्यास केले पाहिजे. संत एकनाथ महाराजांचं किती मोठं कार्य आहे. एकनाथी भागवताचे अर्धे अध्याय महाराष्ट्रात लिहितात आणि संस्कृत भाषेचा पगड्या त्यावेळी एवढा होता की मराठी भाषा दुय्यम झाली होती. अशा करता संत एकनाथ महाराज एकनाथी भागवत लिहायला काशीला जातात आणि एकनाथी भागवताचे 26 अध्याय काशीमध्ये पूर्ण करतात. तिथले पंडित एकनाथांवर चिडतात.
एकनाथांचं एकनाथी भागवत ते पाण्यात बुडवतात, गंगेमध्ये फेकून देतात. पण आश्चर्य काय, एकनाथांचा एकनाथी भागवत ग्रंथ पाण्यावर जिवंत तरतो आणि काशीतले धर्मपंडित संत एकनाथ महाराजांची आणि त्यांच्या ग्रंथांची हत्तीवरून मिरवणूक करतात आणि मराठी भाषेचा स्वाभिमान उत्तर भारतामध्ये एकनाथ महाराज मिरवतात. हे महाराष्ट्रातली संतांचं कार्य आहे. विठ्ठल नामदेवराय पंजाब पर्यंत जातात. त्याच्यामुळे या संतांचं या महाराष्ट्राच्या मराठी सारस्वतांच्या कार्यासाठी फार मोठं योगदान आहे. त्यापैकी जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराजांचा अधिकार किती मोठा आहे माहितीये? एकदा कीर्तन सुरू होतं आणि पूर्वीचा काळ होता, त्या कीर्तनामध्ये लाईटची व्यवस्था नव्हती. त्यावेळी मशाल असायची. मशाल म्हणजे मशाल म्हणजे उद्धव साहेबांची मशाल नाही, त्यांची मशाल वेगळी. मशाल असायची पूर्वी, त्याला पेलोता म्हणायचं आपण. आता मशालीला जोड इंजिनाची आले. आता बघू काय होत आहे त्या, है की नाही? असं होत. आता तुमच्याकडे पण जिल्हा परिषदचा असेल की नाही? हा, महिला मंडळ, जिसका खाओगे मटान उसी का दाबोगे बटान. खरी गोष्ट आहे. म्हणजे आता झोपत नाही लोक महाराज, मला पण झोप नाही. हा, मला असं वाटलं होतं मला पण तिकीट देतात की काय. पण मला 4 लोक म्हणले कशाला महाराज तिकीट घ्यायचं तुम्ही. आपली लोक हुशार बरं का, म्हणजे आपल्या माणसाला कधी पुढे जाऊन देणारच नाही. एखादं इलेक्शन लढायला लागलं का त्याला सांगतात अरे तू वारकरी, तुझं काही कामच नाही द्या. म्हणजे तुम्हाला बेवडे नेते चालतात पण एखादा सज्जन नेता चालत नाही. बरोबर आहे. उलट आपल्यातला एखादा वारकरी उभा राहिला तर सगळ्या गावांनी सांगायचं आहे आम्ही तुलाच मतदान करणार आणि तुलाच निवडून आणणार. का तर आपला माणूस कुठेतरी व्यवस्थेत गेला पाहिजे महाराज. म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणार आहे, कॉप मध्ये जर तुम्ही आमदार घेणार असाल तर आमचा एक वारकरी आमदार कॉप मध्ये घ्या, म्हणजे आपला माणूस दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तो दुसरा तिसरा कोणला नका, मलाच घ्या. एक खरं आहे का माहितीये का, व्यवस्थेमध्ये चांगली माणसं आली पाहिजेत. या देशाचं रक्षण करण्यासाठी चांगली नेतृत्व हवी. त्याच्यामुळे जर उद्या भविष्याच्या काळामध्ये उद्या हा पण उभा राहील सरपंचाला, मग आपण याला बोलायचं का पक्वा दे ती वाजव म्हणून, है की नाही? तो म्हणतो याच्यात काय व्यर्थ आहे की नाही? इथं कसं आहे, एक FSI ऐकला तरी करोडपती माणूस होतो, याच्यात काय बरोबर आहे की नाही? चला, महत्वाचा मुद्दा असा आहे. आणि कोणी आणि ही पागड्याचा पाडा, ही ग्रामपंचायत खरं म्हणजे मोठी आहे आणि त्या ग्रामपंचायतला सरपंच पण खतरनाक भेटला, हनुमान शेठ, आहे की नाही? म्हणजे हनुमानच याचं रक्षण करायला, डोक्याला तरसच नाही. तोही माणूस प्रामाणिक आहे अगदी. माझे मित्र आहेत चांगले आणि या भागामध्ये चांगलं काम करतायत. चांगलं नेतृत्व मिळालं की गावाचा विकास होतो, आहे की नाही? त्याच्यामुळे या सगळ्या प्रवासामध्ये आपण सगळेजण, आता इलेक्शन आलेलं आहे तेव्हा महिला मंडळ तुमचा बचत गट असेल तर बचत गटाला भांडी बिंडी मागा काहीतरी. हा, काही महिला तर ताडपत्र मागतात. हो, आमच्या बचत गटाला ताडपत्र द्या. त्या ताडपत्र्यात असा गुंडलावा, अर्धा लिटर राखेल वाटावा, आहे की नाही? कधी कधी असं वाटतंय. आणि ती काय पेटून द्यावा, ती ताडपत्रीच पेटून द्यावा. आज सध्या हे राहिले नाही, त्याच्यामुळे राजकीय वातावरण बदललं आहे आणि हे नेते लोकांचे पण डोकी फिरल्यात. वा, वर तर युती करतात ना, खाली युतीच करीत नाही. मग आला घंट्याला युत्या करीत बसला तुम्ही, सांगा ना तुम्हाला. अख्ख्या देशाचा सत्यानाश लावून टाकला. आमच्यासारख्या नेत्यानं कुठे धागात ठेवली नाही. हो, इकडे युती तिकडे युती नाही, मग इकडची भानगड तिकडं आणि तिकडची भानगड तिकडं. करावं काय ते त्याच समजा, म्हणजे गणितच खलं नाही. आता कुठेतरी पटकन होऊन गेली असती तर आता 21 तारखेला क्वार्टरला फॅसला, पुन्हा दुसऱ्या महिन्याला गेला का जे जिल्हा परिषदला उभं राहिले ते भिक मागायला येतील. हा, कारण ते अगोदरच पैसे वाटून टाकाट पार्ट्या द्यायला सुरुवात केली ताई. हो, मी पण राहणार होतो उभा, बरा मी प्रयत्न केला नाही तर जमीन विकून पैसा अख्खा इलेक्शन वारी खपावा लागला असता. हा, आणि बरे तरुण पिढी का अशी येते का मागे, त्यांना बिअरची बाटली दिल्याशिवाय येत नाही. फक्त एक बिअरची बाटली द्या, मागे बोंबलच सुटणार. आवाज कोणाचा? मग आम्ही म्हणणार टोनग्यात तुझात ना दुसरा कोणाचा. आणि मग धाब्यावर जर पार्टी दिली, निसर्ग धाब्यावर, तर त्या गाडीच्या टपावर चढणार, पुन्हा बॉम्ब घालणार. अरे येऊन येणार कोण? आणि गाडीतला साहेब म्हणणार लेका इलेक्शन झाल्यावर तुला विचारतो कोण, मग तू तसा. या वस्तुस्थिती आहे. चला, आपला तो विषय नाही आहे, आपल्याला फार सुंदर विषय हाताळायचा आहे. मी मुद्दाम बोललो कारण आता कसं असतं माहितीये का, वातावरण जसं असेल तसं वातावरण चालतं बा. हो, आता ह्या वर्षी वातावरण 2-3च गाण्याचं आहे.
पाण्याला जाते ना पाणी घेऊन ये. एक गाणं थांबलंय आणि दुसरं अहम वा घ्या सोहम वा घ्या प्रेमने घरावारी. मी मुद्दाम नाही बोलत का तर तुम्ही आम्हाला त्याचे पैसे देत नाही आणि जी बोलतात तुम्ही त्याला 50,000 देता. आपण काय बोलायला मराला मरण. चला गंमत करूया. या सगळ्या गोष्टीमध्ये लाईव्ह असल्यामुळे मी दिसतो का रे थोडस गोरा कर गोरा गोरा थोडा ब्राईटनेस बढ़ाव. हा तो काय गोरा करतो तो पण माझ्यापेक्षा काला आहे की नाही. चला महत्वाचा मग तुम्हाला वाटलं का बाबा असाच आहे का. चला गंमत केली तुमची. आजच्या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की बऱ्याचदा आपली तक्रार असते की ह्या जगात देव आहे किंवा नाही. खरी खरी काही काही माणसं थकतात, काही काही माणसं नैराश्यामध्ये जातात की मी एवढ्या वाऱ्या केल्या देवा माझ्या नशिबाला दुःख काय, का तुम्हाला भेट देत नाही आहेस, का तू माझ्याशी बोलत नाही आहेस, का तू माझा काही दिलेलं नैवेद्य स्वीकारत नाही आहेस, का परमात्मा माझ्यावर रुष्ट झालेला आहे. तर देव आपलं ऐकत नाही याचं काय कारण असेल तर याची 3 कारण आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की 2 व्यक्तींमध्ये होणारा जो व्यवहार आहे ना त्यांच्यामध्ये होणाऱ्या संबंधाने तो व्यवहार पूर्ण होतो, तसा व्यवहार पूर्ण होत नाही. मग त्याच्याकरता त्या दोघांमध्ये संबंध जोडला पाहिजे. मग कोणकोणता संबंध जोडला पाहिजे तर तुम्ही कोणत्याही संबंधाने देवाशी जोडू शकता. जसं गोकुळातल्या गोपिका त्या कृष्णाला त्याच्या मैत्रिणीच्या संबंधाने जोडल्या गेल्या. कृष्णाने त्यांना तो आनंद दिला आणि हक्काने दिला. त्या तर हक्काने सांगायच्या कृष्णा म्हणजे कृष्णाला त्या नाचवायच्या. मग तसा तुम्ही संबंध देवाशी तसा जोडला तर देव देईल ना तुम्हाला, तो अधिकार देईल. देव देतो. आपण देवाशी तितकं 1 to 1 करत नाही. तुम्ही कधी देवाशी बोललात का? कधीतरी मूर्तीच्या समोर बसा, तिच्या डोळ्यात डोळे घाला आणि ती मूर्ती चैतन्यमय आहे असा प्रयत्न करा आणि त्या मूर्तीशी तुम्ही बोला. बघा तुमच्याशी अंतर्गत संवाद झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. होतो संवाद. आजही गुलाबराव महाराज आळंदीला त्या माऊली ज्ञानोबरायांशी बोलायचे. आज ज्या माणसाला डोळे नाही आहेत त्याचे शेकडो ग्रंथ आहेत. मग एवढी प्रतिभा दिली कोणी त्यांना ग्रंथ लिहिण्याची? माऊली ज्ञानोबरायांनीच ना. मग जर ज्ञानोबराय त्यांच्याशी बोलू शकतात पण तेच ज्ञानोबराय आपल्याशी का नाही बोलू शकत? तर आपण आळंदीला जातो आणि पोलीपाट लाटणा घेऊन येतो. हो काला घंट्याला बोलती ज्ञानेश्वर महाराज आपले सांगा तुम्हाला. ते आमच्या महाराज फार सुंदर सांगतात. ते म्हणतात एक जण आळंदीला गेला आणि तिथून पालना घेऊन आला. पालना त्याला विचारला पालना का? तो म्हणतो आळंदीचा पालना दरवर्षी हलवतो बुवा. हा म्हणजे दरवर्षी पालनात हलवून एक दिवशी तू ती दिंडी घेऊन ये बुवा. काही माणसं आहेत आपण तिथे माऊलीला भेटायला जातच नाही. तुम्ही एकदा माऊलीला भेटायला जा. बघा माऊली तुम्हाला किंवा तुकाराम महाराज किंवा पांडुरंग परमात्मा तुमच्यामध्ये ती स्पंदनं निर्माण करील. एक उत्तरेतला संन्यासी होता. तो आळंदीमध्ये आला आणि तपश्चर्या करू लागला. तो तपश्चर्याला कुठे बसला माहितीये का? इंद्रायणीच्या घाटावर. इंद्रायणीच्या घाटावर तपश्चर्याला बसला आणि तो ज्ञानोबरायांच्या मंदिराचा कळस आहे ना त्या कळसाकडे बघून तपश्चर्या करायचा. सगळेजण म्हणायची काय वेडा माणूस आहे, इथं तपश्चर्या करण्यापेक्षा मंदिरामध्ये जा ना. त्याला विचारलं काही लोकांनी तू मंदिरामध्ये का जात नाही? त्यांनी म्हटलं मी जसा माऊलींच्या समाधीजवळ जातो ना तेव्हा माऊलींचं तेज माझ्यासारख्याच्या शरीराला देहाला पचवता येईल याची खात्री नाही. इतकी मोठी प्रेरणा ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ आहे महाराज. म्हणून मी इथे राहून त्या कळसाकडे बघून मी तपश्चर्या करतो. आपल्याला कधी जाणवलं का आळंदीला आपण गेलो ते? आपण जिथं जाईल तिथे सेल्फी काढतात. आपली कुठेही जाऊ दे सेल्फी. लग्नात गेली तरी सेल्फी. आता नवरीला भेटायला गेलाय ना जा ना गप सेल्फी. लगेच स्टेटसला. आणि ती नवरी पण सेल्फी. आमच्याकडे एक नवरी सेल्फी करायच्या नादात पडली. अशी माग गेली सेल्फी काढा. माग नुसता पडदा लावला होता. आता लग्नामध्ये कोणाचं लक्ष कुठंच नसतंय.
भटजी असतो त्याला होतं लग्न लवकर कधी संपताय, त्यांनी मध्ये अंतरपाठ धरलेला आणि नवरा रात्री पेलेला, त्यामुळे तो एकदम राजा हरिश्चंद्र सारखा खाली वाकून बसलेला. नवरी काय करते त्याच्यावर लक्षच नाही आणि मामाचा तो अंतरपाठ धरून धरून हात दुखायला लागला. मामा इकडून हात बदलतो तिकडून हात बदलतो, लोकांचं लक्ष नाही. नवरीच्या मागच्या करवल्या त्या नवऱ्याच्या मागच्या टोंग्यांकडे बघतात आहे की नाही, आणि ते इकडे बघत आहेत, नवरीकडे लक्षात नाही. नवरी असा करता करता मागं पडली. नवऱ्याला वाटलं नवरी पालाली घ्या काचका, तिथंच कुटाकुट झाली. मी पडदा फाडला नीट घरी निघून पालालो. काय झाला मला तिथं थांब. आपण जातच नाही ना. तुम्ही ज्या क्षणाला त्या परमात्म्याला भेटायला जाल त्याच्याशी तुम्ही संबंध जोडाल आणि संबंध जोडलाय ना तर परमात्मा शरण येतो महाराज. मी इथं मुली आहेत तरण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. राधा माहिती आहे राधा, यू नो हु इज द राधा? हा, राधा इज नॉट अ लवर ऑफ श्रीकृष्णा. हे आपण वाट लावून टाकली सगळ्याची. हा, राधा ही कृष्णाची भक्त होती, ती काय कृष्णाची प्रियसी नव्हती. मग आपण काय केलं माहितीये का, कृष्ण करे तो रासलीला और हम करे तो कॅरेक्टर ढीला, असा करून भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची वाट आम्हीच लावली महाराज. कुठेतरी हिंदूंच्या तरुणांनी हिंदूंचे ग्रंथ असतील, हिंदूंचे संत असतील, हिंदूंचे शूर असतील, हिंदूंचे वीर असतील, त्यांचा स्वाभिमान आपण जपला पाहिजे महाराज. अरे स्वामी विवेकानंदांना बोटीमध्ये परदेशातला एक माणूस बोलत होता, अरे तुझ्या भारताची संस्कृती काय आहे? विवेकानंद त्याला सांगतात, खबरदार याच्या पुढे जर माझ्या देशाला बोललास तर तुला उचलीन आणि समुद्रात फेकून देईन. एवढी ताकद पाहिजे माणसाच्यात, स्वतःच्या देशावर प्रेम करायचे. हो, इथं आपण आपल्या देशावर किती प्रेम करतो. लोक रोडवरची खडी चोरतात आणि घरातली लादी घालतात. वा, देशावर प्रेम आहे याचा. महिला मंडळ गावातल्या कचरा कुंड्या पळवत्यात, त्या मालेवर ठेवत्यात, त्याच्यात रेशनचं तांदूळ ठेवत्यात आणि मग म्हणतात आमचे तांदूळ खराब होत नाही बरं का. हे आमचं देशप्रेम आहे. त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. एक साधं उदाहरण सांगतो. कृष्ण राधेला सोडून निघून गेला आणि तो खूप वर्ष आला नाही. राधा कृष्णाची वाट बघता बघता रडता रडता तिचे डोळे फुटून गेले, अंध झाली राधा. राधेला काही दिसत नाही तरी राधा कृष्णाची वाट पाहते आहे. संबंध बघा, कनेक्टिव्हिटी कशी असली पाहिजे पहा. आणि एकदा कृष्ण राधेला भेटायला आला. कोणीतरी सांगितलं, राधा राणी कन्हैया तेरे नगर में आया है, तुझ्या नगरात कन्हैया आलाय. राधा तिथेच बसली. कोणीतरी सांगितलं, राधा कन्हैया तुझ्या अंगणात आलाय. राधा तिथेच बसली. कोणीतरी सांगितलं, कन्हैया तुझ्या घरात आलाय. राधा तिथेच बसली. शेवटी भगवान श्रीकृष्ण गेला आणि राधेला म्हणू लागला, राधा. राधेने आवाज दिला. आता राधा तिथेच बसलेली आहे. कृष्णाने राधेचा हात घेतला आणि आपल्या हातात असा हात धरला. कोणी? कृष्णानं. राधेने हात झटकला. ती म्हणाली, हा माझा कानाचा हात नाही, माझ्या कानाच्या हातामध्ये बासरी असायची. हा एका कृष्ण नावाच्या राजाचा हात आहे, ज्याच्या हातात सुदर्शन घेऊन त्याने महाभारतात किती माणसं मारली याची खात्री नाही आहे. हा हात माझ्या कानाचा नाही. बघा, पुढे भगवान श्रीकृष्ण तोच हात घेतो आणि त्याच्या स्वतःच्या छातीवर ठेवतो. राधा हात झटकते. राधा म्हणते, ये मेरे कन्हैया का सीना नहीं है, मेरे कन्हैया के सीने में तो पीतंबर लटक रहा था, ये तो मालाएं है किसी राजा के, कोई राजा मुझे मिलने आया है, मुझे कन्हैया नहीं मिलने आया. शेवटी कृष्ण तोच हात तिचा घेतो, डोक्यावर ठेवतो. राधा पुन्हा हात झटकते. ती म्हणते, मला राजाचा मुकुट टोचला, माझ्या कन्हैयाच्या मस्तकावर मोर पीस मला लागायचे. आता हा राजाचा मुकुट आहे, म्हणजे मला भेटायला कृष्ण नाही आला, मला भेटायला द्वारकाधीश राजा कृष्ण आलेला आहे. शेवटी कृष्णाने राधेच्या चरणावर दंडवत घातला आणि म्हटलं, राधे मला माफ कर. तेव्हा राधे म्हणले, मी कृष्णा तुला पाहू नाही शकत रे. का? कारण तुझी वाट पाहता पाहता मी माझ्या डोळ्यांचं तेज घालवलं. एवढा संबंध तुम्ही ठेवा, कृष्ण देखील तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही महाराज. आमचा संबंध किती भारी. आम्ही अंगणवाडीत जातो, तिथले 1 किलो वाटाणे चोरतो आणि ते नवऱ्याला डब्यावर देतो. महाराष्ट्र कुपोषित होऊन मिळाला तरी चालल, कशाला देव आमच्या स्वप्नात दिलो. आम्ही आमच्या घरातला कचरा दुसऱ्याच्या अंगणात फेकून देतो, कशाला आमच्या देव घरात येईल, अंगणात येईल. देव अंगणात यावा, देव घरात यावा, देव हृदयात यावा असं वाटत असेल ना, तर हृदयाचा पवित्रपणा एवढा ठेवा की त्या
कारखान नाही तिथं कार्यक्रम आहे बुवा. नाही नाही, ब्रह्मदेव आला तरी त्याच्या गळ्यात माल नाही घालू शकत, है की नाही. इकडं हा बाबा आहे ना, आमच्या तिकडे कारिवलीचा आमचा काय नाव त्याचा साईनाथ दादा आहे. बस ओके, लाईव्ह पाहत असेल, तुला पण रेमटोला मला पण रेमटो तू. चला, मला गंमत सांगायची आहे की हा दोन व्यक्तींमधला व्यवहार आहे. आता मला सांगा, तुम्ही मला ओळखता का? बरेचसे जण मला ओळखत नाही, पर्सनली ओळखत नाही. मग मला तुम्ही पैसे उसने देऊ शकता का? नाही देऊ शकत. तसा देव आपल्याला ओळखतो का? देवाशी आपली कनेक्टिव्हिटी काय आहे? ती जर असेल तर भगवंत आपल्याशी संबंध जोडेल, अन्यथा संबंध जोडणार नाही. आणि देव जेव्हा संबंध जोडतो ना, तर देव स्वतः सुदर्शन होऊन भक्ताचं रक्षण करतो. एवढा भगवान परमात्म्याचा संबंध असा क्लोज राहतो. त्याच्यामुळे तुकाराम महाराज सांगतात, भक्त आणि भगवंताचा संबंध कसा असतो. आता ऐका, देवाने हे सगळं विश्व निर्माण केलंय. या सगळ्यांना पोसितो जनाशी एकला तो. या सगळ्या विश्वाला त्याचं पालन पोषण करणारा कोण आहे? देवच आहे. देवच सगळ्या जणांचं पालन पोषण करतो. हे सगळं करतो तो कोण करतो? देवच करतो. तुम्ही प्रयत्न करून पहा स्वतःहून, नाही जमत. किती काही लोकांनी किती प्रयत्न केले महाराज, नाही जमत. हो, काही लोकांनी प्रयत्न नाही केले, जमून गेला त्यांना. वेलकम वेलकम वेलकम. अशी दाढी पाहिली, मला वाटलं मोहम्मद शेख आला, हे की नाही. नंतर डोक्याला टिला पाहिला, तेव्हा वाटला दादा आहे आपला. तो शिंदे गटात चाललाय. जा तिकडे तिकीट लवकर भेटताय. हा, मुलं फार हुशार आहेत आत्ताची. मी प्रत्येक कीर्तनात एक छान सुंदर चुटकुला सांगतो. मुलं इतकी हुशार आहेत. एक मुलगा रस्त्यावर 2 नंबरला बसला होता. कशाला? 2 नंबरला रस्त्यावर बसला होता. पागड्याच्या पाडचा होता ते पोरग. त्याला पोलिसांनी पकडलं आणि पोलीस स्टेशनला नेलं. ते पोरग पोलिसाला म्हणते, मला का पकडलं? पोलीस म्हटले, या डोळ्यांनी पाहिलं तू रस्त्यावर 2 नंबरला बसला होता. ते पोरग म्हटलं, पुरावा कुठे आहे? पुरावा रस्त्यावर ठेवून आले तुम्ही. पहिले पुरावा घेऊन या आणि मग मला अटक करा. पोलिसांनी स्पेशल गाडी केली आणि त्याला पागड्याच्या पाडला आणून सोडला आणि त्याला सांगितला, हनुमान शेठ नंतर ह्योच सरपंच बुवा. थोडा वेळ पाहिजे होता आपल्याला, थोडासा कीर्तनाला मजा आली असते आणखी. तो कमी वेळ असला का आमची पण घाई होते ना. आम्ही पण हुशार आहेत ना. ब्राह्मण कसा दुसरीकडे कीर्तनाला जायचा असेल तर 4 मंगलाष्टक कमीच बोलतो. मग नवरा नवरीला पोरं होत नाही तर न होत, काय ज्ञान नाही त्याला. तसं आम्हाला पटकन असा कमी वेळ असला का आमची संगत जुळवायला आम्हाला टेन्शन येतं सगळं. आणि वेळेच्या जास्त गेलो की तुम्ही कंटाळता. कारण लोक अगदी काही तर इतके हुशार आहेत ना, 9 वाजता कीर्तन संपणार असेल ना, 8:45 येतात घरून. हा, म्हणजे कशासाठी? फक्त कार्यक्रम करला बस. फक्त पंक्तीचे मानकरी आहेत, मग वैचाराचा मानकरी नकोच. चला, मला महत्वाचा मुद्दा सांगायचा, बाकी गोष्टी जाऊ द्या. की जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की भक्त आणि भगवंताचा संबंध जर दृढ झाला तर त्या संबंधामध्ये भक्ताला अपेक्षित गोष्ट प्राप्त होते. तसं भगवंतानी सगळ्याला जन्माला घातलं, पण देव कमी भक्तांच्याकडे जेवण करायला गेला. देवानी कमी लोकांची कामं केली. मग निवडकच लोकांची कामं का केली? कारण त्यांचा आणि भगवंताचा संबंध होता म्हणून. तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात, जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भगवंताची प्राप्ती करावी असं वाटत असेल तर आपल्याला त्या परमात्म्याशी संबंध जोडावा लागेल. मग आपण दुसरा प्रश्न तुकाराम महाराजांनी विचारला, महाराज जर आम्ही देवाशी संबंध जोडला तर देव आमच्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा करतो किंवा काय घेतो आमच्याकडून? तेव्हा तुकाराम महाराज सांगतात, देव वेगळं तिसरं काही पाहत नाही. तुमचा देवाविषयी कोणता भाव आहे त्या भावाची जोडी परमात्मा पाहतो. तुमच्या अंतरंगामध्ये त्या परमात्म्याविषयी कोणती गोडी आहे ती पाहतो आणि तो परमात्मा मग तुमच्याशी संबंध जोडतो. आणि हेच तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणी घेतो गोडी
अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची आहे जोडी जोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची अंतरीची घेते जोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची अंतरीची घेते जोडी पाहे जोडी अभंगाचं पहिलं चरण आहे आणि पहिल्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात अंतरीची घेतो गोडी अंतरीची म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी कोणता भाव आहे कोणती गोडी आहे ती गोडी परमात्मा घेतो अंतरीची घेतो गोडी आणि पुढे म्हणतात पाहे जोडी भावाची म्हणजे आपण त्याच्याशी कोणत्या भावाने जोडलेलो आहेत तो ते परमात्मा पाहतो आणि ज्या भावाने जोडलेलो आहोत तशा भावाने तो आपल्याशी रिॲक्ट होतो जसं जोडलेलं असेल तसं तुम्ही अत्यंत क्लोज असाल तुमच्यासाठी देव स्वतःला विकायलाही तयार होतो तुम्ही थोडे लांब असाल तर तुमच्यासाठी व्यवहार तेवढाच करतो आणि तुम्ही जवळ असून पण तुमच्याशी देव देवत्व रूपाने मिळत नाही दुर्योधन देवाच्या जवळ असताना तो देवाला ओळखू शकला नाही अशी हजार उदाहरणं तुम्हाला अध्यात्मामध्ये मिळतील त्यामुळे तुकाराम महाराज सांगतात अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो मग आता इथे प्रश्न उभा राहतो आपल्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे ते परमात्म्याला कळतं का आता तुम्ही दोघी जणी आहात शेजारी बसलेल्या तिच्या मनात काय चाललं हे तुला कळतं का नाही कळत तुझ्या मनात काय चाललं हे तिला कळतं का तसा आमचा कार्यक्रम आहे आता हे राष्ट्रवादीचे आहेत का शिवसेनेचे आहेत मला माहित आहेत का त्या दोघांनाच माहित नाही है की नाही आणि कधी कधी कोणालाच माहित होई नाही कारण लोक राष्ट्रवादीकडून पैसे घेतात काँग्रेसचा बटन दाबतात शिवसेनेच्या प्रचाराला जातात आणि मनसेचं इंजिन घराला लावतात पुंडलिकावर देव हरी मग यांनी मतदान कोणाला केलंय ते आयुष्यात कधी कळलं नाही काही माणसं टॅलेंटेड काही काही लोक हुशार आहे हो एक सासू गेली आणि सुनेला सांगायला लागली काय गे तो डोळे फुटलेत का माझ्या जेवणात 2 खडे आले तुला दिसले नाही का सून पटकन म्हणाले आई हो माझ्या 2 डोळ्यानं 2 खडे दिसलं नाही याच्यात नवल काय तुम्हाला देवाने 32 दात दिलेत 2 खडे चावायला का रोग झालाय का तुम्हाला सासू काही बोलली नाही गप गेली अंगणवाडीत बसली आणि तिथली खिचडी खाल्ली नीट घरी निघून आली काही काही माणसं फार टॅलेंट येतो त्यांच्यामध्ये ब्रिलियन्सी अशी कुठून भरलेली आहे प्रचंड हुशार माणसं आहे हो प्रचंड हुशार एक जण सगळ्याची दारू प्याला आणि मतदानाच्या जवळ गेला आणि नुसता असा डोलायला लागला तो अधिकारी म्हणला काय करतोस तो म्हणतो रात्री कोणाची पेली ते पाहतो बुवा असं होतं मला मुद्दा सांगायचा आहे का आपल्या अंतःकरणामधला भाव परमात्मा जाणतो का इथे जर तुम्हाला स्वतःला जाणता येत नाही आपल्या आतमध्ये काय बरं मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो कधी तुम्ही स्वतःला तरी प्रश्न विचारला का मी कोण आहे मी कसा आहे आय एम राईट ऑर रॉंग आय एम गुड ऑर बॅड अरे आपल्याला वेळच नाही बोलायला वेळ अख्खा वेळ मोबाईलने खाल्ला
सगळा वेळ टॉयलेटला बसला तरी मोबाईल आहे माहिती आहे? सकाळी सकाळी ह्यो गुड मॉर्निंग भांड्यावर बसून करतो. हा व्हेरी गुड मॉर्निंग. बसलाय कुठे? टॉयलेटच्या भांड्यावर. अहो तुम्हाला सांगतो झोप पण त्या मोबाईल शिवाय लागत नाही बुवा. काहीच नाही. एका जत्रेला एक मम्मी गेली अशी मोबाईलवर बोलत होती, अशा हातात पोर होता, असं करता करता दुसऱ्या हातात मोबाईल घेतला, पोर तिसऱ्याच्याच हाताला गेला. ती गेली तिकडे तेव्हा तिला खाल्ला आकला, पोरगा मागं गेला भाऊ. असा मोबाईलच्या नादी जास्त लागू नका. मीच जास्त लागला होता तुम्हालाच काय नाही. खरंच हे व्यसन आहे फार, ते सोडलं पाहिजे. त्याच्याने माणूस मेंटल होईल काही दिवसात. आणि मुलींना तुम्ही काही काही सवयी सोडून द्या. आता AI आला आहे. त्या दिवशी माझा एकाने फोटो सलमान खान सारखा बनवला पोरीनो. हो एकदम असा, हो म्हणजे अगदी जीन्सची पॅन्ट, जॅकेट बिकेट, गॉगल बिगल असा. हो मम्मी बोलो काय रे हे कपडे कुठून घातलेस तुम्हाला? तो म्हटला AI वरून. मग मी बोलो काय रे AI वरून कपडे घालता येतात? तो म्हणतो हो. मग मी त्याला एक प्रश्न विचारता, कपडे उतरवता येतात? तो म्हणतो हो उतरवता पण येतात. घ्या मला तुम्ही सांगा. त्यामुळे AI इतका प्रचंड टॅलेंटेड पण आहे पण तितका घातक पण आहे. त्यामुळे पर्सनल इन्फॉर्मेशन सोशल मीडियाला आपल्याला हाऊस असते. जरा मी मेकअप केला, फोटो काढला का टाकला. पण आता माहिती आहे पूर्वी चालायचं. आता AI असा आलाय, पूर्वी 2 फोटो शेजारी घेतले तर व्हिडिओ बनत नव्हती. आता AI मध्ये 2 फोटो शेजारी घेतले तर व्हिडिओ बनते आणि ते कोर्टामध्ये कोणी सिद्ध करू शकत नाही. आणि तुम्ही आम्ही पण अशी एखादी घटना घडली तर पहिले त्या घटनेचं सत्य पहा. आपण काय करतो माहितीये का? आपण लगेच केला कैलास महाराज दुसरा लगीन केला, पुंडलिकावर देव हरिटन, डिंगचाक डिचाक बाबा लगीन बुवा. असं करता करता बाबाने हीच खाऊन मिळाला. तवा लोका म्हटली हर माहितच नव्हतं. त्याच्यामुळे चुकीची इन्फॉर्मेशन एकमेकाला पसरवू नका. दुसरी मुद्दा, आगरी कोळी कुणबी या लोकांनी एकमेकाची लग्न लवकरात लवकर लावण्यासाठी, जुळवण्यासाठी प्रयत्न करा. लवकरात लवकर. हा जर असा केला नाही ना तर ज्या अंगण्यात आपण सप्ताह घेतला मैदानात, कुठल्या मलंगडच्या, श्री मलंगडच्या, मलंगड नाही कान भरत मारली, श्री मलंगड. हा श्री मलंगडाच्या तिथे आपल्याला कुंभ मेळा भरवायला लागल. आणि पागड्याच्या पारचं 2-4 साधू बिना लग्नाचं. हा त्यांची लग्नात जमली नाही ती करतील काय? मग कुंभ मेळा इथंच. त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करा. कोणी कोणाचं लग्न बिघडवू नका. कोणाला कोणी फोन केला अमक्या दमक्याची पोरगी कशी आहे, 1 नंबर सती सावित्री पतिव्रता, भले ती किती भिकमांगी असू द्या, सांगा बिंदास पतिव्रता आहे ती. काय दादा तुम्हाला अजिबात. मला आज एकाने 4 फोन केले. मी म्हटलं 1 नंबर पोरगा आहे, 1 नंबर, भले ते पेता आहे, 1 नंबर पोरगा. जमून टाका एकदाची, जाऊ दे मोरदाचा काय करणार. कारण लग्न जमत नाही आता आपल्या लोकांची. बघा ब्राह्मण लोकांची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. त्यांचा पोरगा 7 वर्षाचा झाला का लगेच त्याची मुंज करतात, त्याची शेंडी ठेवतात, त्याला जानवा देतात, त्याला गायत्री मंत्र देतात. आपला 7 वर्षाचा पोरगा हातामध्ये चड्डी धरतो, नाकाला शेंबूड आलाय, अख्ख्या गावात गाणी बोलत फिरतो, माझ्या पप्पाने गणपती आणला. खरी गोष्ट खोटी गोष्ट आहे. म्हणजे त्याचा बाप गणपती आणतो ना, आमचा बाप का मारुती घेऊन फिरतो का? फरक पहा तुम्ही. ब्राह्मण माणसाची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. 7 वर्षाच्या पोराची मुंज करायची म्हणजे करायची. बघा ब्राह्मणांच्या वेद पाठशाळेमध्ये पोराला ब्राह्मणांच्या वेद पाठशाळेत पहिल्यांदा पाठवलं जातं. तिथे मुसलमान लोकांनी त्यांचे जे मदरसे काढलेत त्या मदरसात त्यांची पोरं तिथे शिकवतात ना. मग आम्ही लोकांनी गुरुकुल काढलेत, शास्त्री महाराज मी. मग आमच्याकडे तुमची मुलं टाकायला का रोग झाला का तुम्हाला? हा ती इंग्लिश मिडियमला पोरा. त्या पोर पण वजन 7 किलो, पाठीवर त्याचा 17 किलोचा बोजा. हा तो असा बॅडका गती चाललाय, टिंकल टिंकल लिटल स्टार. हा अरे जिल्हा परिषद मराठी मीडियम शाळा. पोरगा शाळेत नाही गेला तर 4 जण असं धरायचंय त्याला, असा घेऊन जायचे, चल चाले चल चाले चल चाले. हो जसं का बलजबरी राहुल गांधीला पंतप्रधान करता ठरवला असा न्यायचे त्याला. हा आणि त्याचा बाप दांडू घेऊन पाठीमागे असा धनाधन. आणि शाळेत गेलो मास्तर पण कुदवाचा, हान बुक्का मार. त्या पोर 15 दिवस घरी येत नव्हता. आता सगळं इंग्लिश मीडियम.
हा इंग्लिश मीडियम सगळं शाळेचं महाराज सगळंच शाळेचं सगळंच वायफाय पण शाळेचं त्यामुळे त्या पोराची मम्मी पोराला 1 तास लवकर सोडायला जाते का तर तिथला वायफाय पॉवरफुल आहे म्हणून घरी सासूचा जीव चाललाय भांडी घसून आणि सून पप्याला घेऊन ती शाळेत चालले बा हो बरं ते पोरा सगळं शाळेचं आता मला सांगा बूट पण कोणाचे शाळेचे बघा उत्तर द्या मला बूट पण कोणाचे शाळेचे बरं कपडे पण कोणाचे शाळेचे पॅन्ट पण कोणाची शाळेची शर्ट पण कोणाचा शाळेचा वही पण कोणाची शाळेची दप्तर पण कोणाचा शाळेचा टाय पण कोणाची शाळेची मग आता उरला काय चड्डी एकच गोष्ट राहिली ती पण शाळेने द्या ना आमचा टोनगा तुम्हालाच घ्या बुवा शिक्षणाचा बाजार करून ठेवला बाजार आणि तुम्ही पण काय बोलत नाही त्याला त्याच्यामुळे मी ठरवलंय पुढच्या वर्षी गुरुकुल बंद करायचा आणि इंग्लिश मिडियमची शाळा काढायची हा 2-4 मास्तर ठेवायचे 12वी नापास का का आम्ही धर्माची मूल्य जपण्यासाठी आयुष्य खर्ची घालत का सांगा ना का अरे ज्या वयात तुम्ही मुलं शायनिंग मारता मॉल मध्ये त्या वयात आम्ही हरिपाठ करून जीव चाललाय आमचा ज्ञानोबा माऊली तुकाराम मग आम्हीच करायचं का मग तुम्ही हरिपाठाला यायचं नाही अरे मुसलमानांचा कसाब मराईला पाकिस्तानातून मुंबईमध्ये येतो आणि छातीवर गोळी घेतो त्याला विचारला का गोळी घेतली तो धर्मासाठी मी जन्नतला जायला तयार आहे आणि मग इथं आपला पोरगा धर्मासाठी मंदिरात यायला तयार नाही कसा धर्म टिकाल आपला धर्म टिकवण्यासाठी तरुणांनी पुढे आलं पाहिजे प्रत्येक तरुणांनी भगवद्गीता पाठ केली पाहिजे अरे पाठ नाही किमान वाचून तर घेतली पाहिजे याला काही येई नाही या लग्नामध्ये असा बडजी मंगलाष्टक बोलतो याला काही समज नाही असा तो हे केलं पाहिजे महाराज आता तुमच्याकडे बायला बेलांच्या शर्तीला जातात जात जाऊ दे आता नाही तर आम्ही बोलू नाही शकत याच्याबद्दल मग मी पण पुढच्या वर्षी 2 बैल घेणार आहे अरे फॉर्च्युनर त्याच्यातच भेटेल याच्यात कुठे फॉर्च्युनर भेटेल अख्खी जिंदगी गेली तरी फॉर्च्युनर भेटणार हा एखादा बैल बिल करतो आणि त्याचं नाव ठेवतो रावस हा आणि तुम्ही आहेच रील पाहाला बिनकामाची काय वेळ लागलाय अरे रील पेक्षा रिअल कडे लक्ष दे ना काही लोक कीर्तनकार पण रील कडे बघून ठरवतात ते 2-3 वाक्य असतात योच बाबा पाहिजे तिथं आल्यावर बाबा अभंग विसरतो घ्या काचका मारा दिला डोके ठिकाणी ठेवल्यात करे तुम्ही सांगा ना त्याच्यामुळे जरा थोडासा विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा असं मला वाटतं जाऊ दे व्हॉट टाइम इज इट नाउ इज इट 9 o'clock आय थिंक 5 o'clock लेसन कळला मला पण नाही कळला जाऊ दे मुर्दाशी गमत केली तुमची हो पुढच्या वर्षी दोन्ही कीर्तन मला द्या हा फक्त सुपारी 51,000 द्या तू अरे भाई म्हणजे लोकांना द्याता मग आम्हाला द्यायला का रोग झाला का तुम्हाला तुम्ही जायचं नाही अजिबात हे जे श्रीमंत आहेत ना त्यांची म्हातारी मेली ना तर तुम्ही अजिबात हरिपाठाला जाऊ नका तिथं हा तुम्हाला 13 दिवस वापरून घेतात ती हा कशाला जाता तुम्ही मराल तिथं मग त्याचा मांडव वस पडू दे मग तुम्ही जा बरं मी नाही जात असा कोणाच्या वारकरी संप्रदायाला खुंटीला टाकण्याचं काम केलं का तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून मी वारकऱ्यांना सांगतो श्रीमंताच्या दारात वेश्यासारखं जाऊन नाचायचं नाही गरीबाच्या अंगण्यात वारकऱ्यासारखं अभिमानानं नाचून या आणि हरिपाठ करून या बघा त्याला जबाबदार आपले कीर्तनकार लोक पण आहेत त्याला जबाबदार आपले वारकरी पण आहेत श्रीमंत आहे म्हणून साहेब हो आता हनुमान शेठ ठोंबरे माझे मित्र आहेत आलो मी त्याच्या घरी जाऊन चहा प्यायला आता नाही तर लगेच पाया पडून तो 5,000 देतो आता प्रचारामध्ये असेल म्हणून मी डिस्टर्ब केला नाही हा आता आपली लोकांची झाले मदीत या मतदान द्यावा कोणला हा बाप वारिंगे बाबा द्याचा मला टेन्शन आलं प्रचार करू कोणचा पण तुम्हाला खरं सांगू वारकऱ्यांनी कुठेतरी पुढे आलं पाहिजे एवढं मला प्रामाणिक वाटतं आता हा तुमचा भाग आहे म्हणून
आणि लाईव्ह चालू आहे, त्याच्यामुळे आय एम नॉट टॉकिंग व्हेरी गुड. या कॅमेरा असा आहे, एक तर पक्का मोठा करतो आमच्या इंदुरीकर बाबासारखा, आणि पक्का मोठा झाल्यावर तोच कॅमेरा वाट लावतो. तर मला मोठा व्हायचा. मला तुम्ही टीव्हीला पाहिलंय कधी? जातच नाही आपण. तुम्हाला का दिसतच नाही व्यवस्थित, आज काय मारलं टीव्हीला कसा गोरा गोमटा कीर्तनकार असला मस्तपैकी ते बरं दिसते. हो, मी असा माझा फोटो काढला तर सेल्फी, मी माझा आधार कार्डवरचा फोटो बघत नाही. मी असा गपच्या गप देतो आधार कार्ड घे द्या, त्याला विचारला असा का त्याचा फोटोच बघवा नाही द्या. आधार कार्डवरचा का फोटो चांगला आहे तो का? आधार कार्डवरचा कोणताच फोटो चांगला आहे नाही, तेव्हा माझा फोटो बघतच नाही मी. थोडा टाइम पाहता टाइम, मग पागड्याच्या फारला हलवला असता. हा, मला म्हणतात बांबू बिंबू किती सुंदर आहेत पहा. एक दांडू घ्यान घरी नवरा असेल द्या, 2-4 दणात दण आणला जाऊ दे. अभंग एक 10 मिनिटात मी अभंगाचा हे करतोय. मला मुद्दा सांगायचा आहे की आपल्या अंतरंगातली आवड तो परमात्मा ओळखतो का? तर ओळखतो. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वंभरा पर्यानाची न लागे, विश्वंभरी पर्यानाची न लागे, पर्यानावर आवरितावरी, अवसानाचे घरी पुढो येते नाही, पर्यानावर आवरितावरी, अवसानाचे घरी पुढो येते नाही. सध्या माझा पण स्वर आलाय बरं, पेटी पेटीची प्रॅक्टिस करतो ना थोडीशी. हा, आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही करत करत राहिला ना का सरस्वती पण कृपा करते महाराज. खरं तुम्हाला सांगतो, सरस्वती पण अशी कृपा करते. तुम्ही फक्त करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा. चला आता मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. देवाला आपल्या अंतरंगातलं कळतं का? द गॉड इज नोन टू इंटरनल फिलिंग्स. बरोबर का? बरोबर वाक्य, बरोबर. ते मुद्दाम थोडा बोलतो म्हणजे ती बघणारी बाकीचे लोक आहेत ना, त्यांना वाटलं पाहिजे बाबा टॅलेंटेड आहे. मुद्दा घ्या. तर देव आपल्या अंतरंगातली ओळखतो का? तर त्याच्या मनुस्मृतीमध्ये आमचे जंगली शास्त्री फार सुंदर सांगतात. ते म्हणतात मनुस्मृतीमध्ये त्याचे 5 क्लॉजेस सांगितलेले आहेत. दुसऱ्याच्या अंतरंगातलं ओळखायचं असेल तर कसं ओळखता येतं? तर त्याचा पहिला मुद्दा आहे चेष्टेवरून ओळखता येतं. चेष्टा म्हणजे त्याचा वावर, त्याच्यावरून त्या कुठल्या मॉडेलचा मोबाईल आहे ते लक्षात येतं. चेष्टा म्हणजे तो बोलतो कसा, तो गावात फिरतो कसा, चालतो कसा. काही काही चंचल पोरं लगेच कळतात, कारण ती गप थांबतच नाही. अशी म्हणजे आपण समजा ह्या काय डॉक्टर इंजिनियर होणार नाही नाही नाही, त्या शर्तीनाच जाणार. हो, पोराचं पाय पालण्यात दिसतात. हा, अरे शिवाजी राजाने पाहिल्या त्याचं भविष्य सांगितलं मॅडम मटाने. हा, ते म्हणाले की आई जगदंबे, तुझ्या पोटी जन्माला आलेला हा कृष्ण आणि रघुराम. हा, आपल्या पोराचा काहीच कला नाही. बारीकपणी असं वाटतंय का ह्या होईल डॉक्टर, मोठ्यापणी वाचाय कंडक्टर, घ्या काच का. ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे. आणि त्या मला काय सांगायचं, चेष्टेवरून कळताय. हा, लगेच कळतं. आता एखादी मुलगी जेव्हा बिस्किटे घेऊन येते ना, तिने जर अप्पर डिपर मारला ना, आपण समजायचा फेसबुकला अकाउंट आहे बुवा. हा, एका मिनिटात कळताय. मला तुमच्यापैकी सांगा बरं, मी कोणाचं भविष्य सांगू? एका सेकंदात सांगेन मी, दानात दान. पण मी सांगत नाही, त्याच्याकरता पैसे पाहिजे. हा, आता तुम्हाला सांगू का, वारकऱ्यांपेक्षा भक्तांकडे गर्दी जास्त आहे. आता जी मंगळवारी बसतात ना, मल्हारी मारतात. हो, तिथे लोक जास्त आहेत. मग मला असं वाटतंय, मी शास्त्री महाराजांना पण सांगणार आहे का तुम्ही पण आता पंचांगण बघायला सुरुवात करा. हो, लोकांचे प्रॉब्लेम्स किती आहेत. हो, संन्याशाला आपल्या बाया जाऊन विचारतात, बाबा नवऱ्याचा माझा पटच नाही. तो संन्यासी म्हणतो, मावशे माझा आणि माझ्या बायकोचा पाटला असता तर मी संन्यास काळ मरायला घेतला असता. साधी गोष्ट आहे.
बरोबर, साधी गोष्ट आहे. आता मला सांगा, तुम्ही जर मला बोलले महाराज माझा पैसा टिक नाही, मग माझा टिकला असता तर मी काला कीर्तन करीत बसलो सोमवारला, तुम्ही सांगा ना मला. काही लोक त्याच्यामुळे कोणाकडे जाऊ नका, गंडा दोरा बांधून कल्याण होत नाही, पुस्तकं वाचित जा, पुस्तकं वाच. आता फॅशन आले, साईबाबाला जाण्याची फॅशन. या गावाने दिंडी काढली का त्या गावाने, त्या गावाने का त्या गावाने, त्या गावाने का त्या गावाने. अरे असं आळंदीच्या बाबतीत करा, बघा महाराष्ट्र सार्वभौम सारस्वतात होणार नाही तर काय आपली पोरं ती करीत नाही. बरं ती आता शिर्डीला जाऊन दमली, आता नवीन फॅशन एकविरेला दिंडी. हा बस तिथे बँजी घेऊन जायचा, कोंबरा डोक्यावर, आई एकवीर आई एक. हा बस आता काही दिवसात ही सगळी थकतील आणि मग मशाला जातील बुवा. हो? अरे इतर समाजाकडे पहा, मुसलमानाचा पोरगा एकाला 7वीला शाळेत जातो आणि गॅरेज मध्ये काम करतो, काम करता करता कोणासमोर हात नाही पसरी, स्वाभिमानाने तो जगताय त्या तिथं. हो ना, आपली 13 दिवस ओम साई हो अशी जात्यात तिथं. आणि त्याला विचारला, साईबाबाला जाऊन विचारतो काय, खालच्या आलीची पप्पी पटू दे बा. प्रश्न हा नाही ना. अरे बहुजन कधी सुधरेल मग? आणि तुम्ही तुमच्या मुलांना सांगत नाही का रे बाळा तू चुकीचं करतोस त्या? का सांगत नाही तुम्ही? आपण आपल्या बायकोला का बोलत नाही का गुरुवारची पोथी कशाला पुसतेस? ती का पोथी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले का? तुम्ही का बोलत नाही तिला? तुम्ही एकदा बोलून पहा, पोथ्या बंद नाही झालं तर नाव कैलास महाराज ठेवणार नाही. हो माझी बायको पोथी पुजायची, सांगून सांगून थकलो, सोडीच नाही. मग बोललो मी, जर तू गुरुवारी पोथी पुजलीस तर मी दुसरा लगीन करीन. दुसऱ्या गुरुवारी अख्ख्या पोथ्या माले, लक्ष्मी फलाली कुठल्या कुठं टेन्शनच नाही. आता कधीतरी विरोध करा ना एखाद्या गोष्टीला. असं काय करताय तुम्ही? अरे गावं तुमची, तुमच्या गावाला नावं दुसऱ्यांची, मग गावातलं एखाद्या माणसाचं नाव द्या ना. का नाही देत? तुमच्या घरात फोटो तुमच्या फॅमिलीतल्या लोकांचे ठेवा, आजोबाचे ठेवा, पंजोबाचे ठेवा. तुम्ही कोणाचे फोटो ठेवलेत ज्यांची पोरं अमेरिकेला शिकतात आणि त्यांनी तुम्हाला इकडे माला जपाला शिकवल्या, तुम्ही त्यांचे फोटो ठेवता. कसा बहुजन वरता येईल मला तुम्ही सांगा ना. का जराही असं वाटत नाही बुद्धी गहाण ठेवल्यासारखा जगतो आपण? जर कोणाचा फोटो भेटला नाही तर माझा फोटो लावा. हा सांगा ना तुम्ही मला. अहो काय चाललंय काय? एक गणपती होता भाद्रपदीचा, मधीत कोणतरी आणला मागी गणपती उत्सव, त्याच्यानंतर दुसरा कोणतरी आणला पंचमीचा उत्सव, त्याच्यानंतर साखर चौथीचा उत्सव. म्हणजे आयुष्यभर गणपतीच आणीत बसा, दुसरा काही करूच नका तुम्ही. बस गणपती आणायचा आणि बाबा बाबा महिला मंडळ नुसता मेकअप करून गणपतीला काय खायला घालू ना, काय नाही. लाडू आणला गणपतीला, सफरचंद आणला गणपतीला, आणि तिचा गणपती तिथंच बसलेला, त्याला भाकर पण विचारी नाही. तो 7व्या दिवशी म्हणतो, काय ग मी तुझा नवरा असल्यापेक्षा गणपती असतो तर किती बरं झाला असता, है की नाही? तू मला लाडू मोदक खायला घातले असते. ती पण म्हणाली, हो ना, तुम्ही जर गणपती असता तर फार छान झाला असता. मी तुम्हाला 7 दिवस लाडू मोदक खायला घातले असते, 8व्या दिवशी तुमचं विसर्जन केलं असता आणि पुढच्या वर्षी दुसरा गणपती घेऊन आले असते. सामाजिकतेचं भान आम्हाला उरलेलं नाही आहे, हे आमचं दुर्दैव आहे. आता हे उत्तर हरियाणा नुसतं 2-2, 3-3 पद्धतीचं गुलाबजामुन काय, लाडू काय, खीर काय, म्हणजे डायबिटीस होऊन मरतील ना लोक. मी तर म्हणतो हे गोड ठेवूच नका तुम्ही, कारण गोड खाऊन आता सर एक लाडू 200 कॅलरीज बर्न करतो आपल्या. एक लाडू 200 कॅलरी शरीराची वाट लाव. मी पण आजपासून सोडला, गोड खायचं सोडलं मी. मी खाणार नाही आतापासून, पण जगाचं आहे महाराज. इथून पुढे सगळ्यांनी जुन्या जाणत्या माणसांनी मस्त चालत जा असा, हा, आणि त्या बिल्डिंग मधल्या लोकांना शिवा देत जा. तुम्हाला मजा, इथून शिवा जरी दिला तरी त्यांना ऐकायला जाणार नाही. हा पक्का बोलचा, तेव्हा तेव्हा तिथे तिथे. हा बरे आहेत ना? ती काही कीर्तनाला येणार नाही म्हणून ती तिथंच कोंडून मरतात ती, आहे की नाही? त्याच्या गावासारखा आनंद करा. चला, कोण आहे? हरिपाठ मंडळ.
लोढामधल्या या सगळ्या महिला इथे आहेत कीर्तनाला. आय सॅल्यूट टू यू. नाही मला वाटलं याने नाही लोक. धन्यवाद. आता तुम्ही काय करायचं, 2 आठवड्याला गावात यायचा आणि याची कल त्याला त्याची कल त्याला. गावाचा सत्यानाश लावायचा आणि गप तिथं जाऊन बघायचा कशी काशी झाली. हरिपाठ मंडळ आहे का? व्हेरी नाईस. आता ऐका, लोढाचं हरिपाठ मंडळ आहे ना, तर मी तुम्हाला इन्व्हिटेशन देतो. आय इन्व्हाइट यू. मी तुम्हाला इन्व्हिटेशन देतो. महाराष्ट्रातलं पहिलं, भारतातलं दुसरं जे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बांधलं ना, त्या मंदिरावर तुम्ही एक दिवस हरिपाठाला या. 30 तारखेला, या 30 तारखेला 11 वाजता मॉरिशस वरून, परदेशातून हरिपाठ मंडळ तिथे भजन करायला येणार आहे महाराज. तुम्ही युट्यूबला सर्च करा, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी. आय एम द क्रिएटर ऑफ द टेम्पल. शिकलेल्या लोकांना लगेच कळताय. आपली बाई नुसती अशी बघत बसते. चला गंमत केली तुमची. आता वेळ होत चालली. अगदी अभंग सोडवलं का आपण? नाही का? पुढच्या वर्षी परत बोलवा. आणि मी तुम्हाला शब्द देतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि आता देवाभावाची अवस्था आहे, तो पुन्हा जाणारच नाही. आता तो तसाच आहे. मला सांगायचं होतं, मनुस्मृतीमध्ये 5 प्रकारचे क्लॉजेस आहेत दुसऱ्याच्या मनातले जाणण्याचे. त्यापैकी पहिला क्लॉज काय? चेष्टा, म्हणजे त्याचं चर्या, त्याचं राहणीमान. दुसरी गोष्ट असे भाषण, तो बोलतो कसा. काही काही माणसं आहेत ना, गोड बोलतात पण मनातून कपटी असतात. आणि काही काही माणसं रोखठोक बोलतात पण ती मनातून अत्यंत निर्मळ असतात. आणि लोक त्यांच्यावर चालतात. उदाहरणार्थ मी, मला लोक देणगे बिनगे देत नाही, कारण आपलं सरळ सरळ असतं. पण जी माणसं, आपण सगळे दानशूर आहात, साक्षात सुखांचे वर्ग आहात, हरिश्चंद्रासारखे दातृत्ववान तुम्हीच आहात, अशी गोड बोलतात ना लोक, त्यांनाच देणगे देते आहात. मला तर असं वाटतं एक दिवशी काल्याच्या जेवणात औषध घालवा काय करू. हो, काल आमच्याकडे कीर्तन झालं. बाहेरचा तिकडचा बाबा होता. 3 लाख रुपये कीर्तनात जमले. किती लाख रुपये? हा, लोकांनी देणग्या दिल्या. त्यांनी काहीतरी बांधायला घेतलंय तिथं असं सांगितलं त्यांनी. मग आता मला सांगा, हीच गोष्ट आम्ही करतो, मग आम्हाला द्याल तुम्हाला का रोग येतो का? सांगा तुम्ही मला, सांगा. आम्ही जर केलं तर तुमच्या पिढ्याने उपयोगाला येईल की नाही? म्हणजे कोणी असा बोलला फक्त मोठेपणा दाखवण्यासाठी उभा राहायचा, माझे 51,000, माझे 1 लाख, कशासाठी रे? म्हणून स्थानिक माणसं सुधरत नाही. याला कारण काय माहिती का? ती अहंकाराने मरत चालल्या. गुरुजी खरी का खोटे? इज इट राईट और रॉंग? बघा ना तुम्ही. इथं जर मी आता फोटो आणला असता ना, असा एखादा, इथं माझा फोटो, इथं माझ्या बायकोचा फोटो, लगेच 10,000 रुपयात तुम्ही घेतला असता. काय गरज आहे? मी चांगला आहे का बघा ना. तू काल फोटो घ्या 10 रुपयात. म्हणजे आम्ही कीर्तन सोडून धंदा करायला लागलो. असं करता करता वाईट वाटतं रे, वाईट वाटतं. कधी कधी असं वाटतं या सोडून द्यावा आणि त्या लोढा तिथं वाचमॅन राहा बा. आपली माणसं तो असा वाजून सांगतो, मला पण द्या, मला पण द्या, मला पण द्या. चेष्टा. दुसरी गोष्ट अशी भाषण. भाषेवरून कळतं त्या माणसाचा स्वभाव कसा असेल. तिसरी गोष्ट अशी आहे चर्या. चर्या म्हणजे त्याचं चालचलन. त्याचं चालचलन कसं आहे त्याच्यावरून कळतं तो मनुष्य कसा असेल. चौथी गोष्ट आहे मुखचर्या. त्याचा चेहरा, त्याचे डोळे सांगतात हा लबाड आहे का, हा चोर आहे का. तुम्ही कधी पहा, तुम्ही एखाद्या माणसाच्या डोळ्यात पाहिले ना लगेच समजेल का हा लबाड आहे, हा कपटी आहे का, चोर आहे. मी सांगू का महिला मंडळ तुमच्यापैकी कोण जलकी ती? मी आता नाही सांगणार, उद्या फोनवर सांगितलं. आता सांगलं तर माझा कारा घेतील माहिती नाही. तर असं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला अंतरंगातलं जाणता येत नाही, पण तो परमात्मा जगाचा मालक आहे. या संपूर्ण विश्वाचा आधिपत्य तो चालवतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात
अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. आपण त्याच्याशी कोणत्या भावाने जोडलेलो आहोत तो परमात्मा पाहतो. आता भक्तीच्या भावाचे प्रकार आहेत 8, ज्याला आपण अष्टसात्विक भाव असं म्हणतो. त्या भावानं तुम्ही परमात्म्याच्या समोर उभे राहा. परमात्मा तुमच्या अत्यंत जवळचा होतो, झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराज कशावरून? तुकाराम महाराज म्हणतात, जर तुमच्या अंतरंगातली गोडी परमात्म्याने जाणली तर परमात्मा तुमच्या एवढा जवळ येतो, एवढा जवळ येतो की तो तुमचा सोयरा होतो. देव सोयरा सोयरा, 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 देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा. सद्गुरु सावळाराम महाराज की देव सोयरा सोयरा, 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 देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की देव सोयरा सोयरा, देव सोयरा सोयरा, देव सोयरा कैलास महाराज की जय. लगेच जय बोलली. मी माझं नाव घेतला आहे की नाही. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा देण्याचा. देव सोयरा, सोयरा याचा अर्थ अत्यंत जवळचा नातेवाईक, द क्लोज रिलेटिव्ह. किती क्लोज रिलेटिव्ह की नातेवाईक, आपला नातेवाईक एखादं दुःख आपलं उचलू शकत नाही, ते दुःख परमात्मा उचलतो, तेवढी मदत आपल्याला करतो. तितका सोयरा. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. दिनाचा सोयरा देव. देव हा सोयरा होतो म्हणजे देव अत्यंत जवळचा होतो. किती जवळचा होतो तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा आरामू. तो परमात्मा आपल्या हृदयातच आहे, फक्त तुम्ही त्याला हाक मारा, तो जवळच आहे, तो आजूबाजूलाच आहे. कारण काय, इच अँड एव्हरी ॲटॉम हॅव अ पॉवर. प्रत्येक अणूमध्ये शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे भगवान परमात्मा आहे. म्हणजे तो आपल्यापासून लांब आहे का? नाही. म्हणून ते म्हणतात देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आणि देव जेव्हा सोयरा होतो ना, न सांगता करी सर्व काम, त्याला सांगण्याची आवश्यकता लागत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो वल्लभू मी कांता. परमात्मा काय म्हणतो, तो वल्लभू मी कांता, म्हणजे वेळ पडली तर मी त्याची पत्नी व्हायला तयार आहे, किंवा ते कलत्र हे जाणीजे, तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे. माऊली म्हणतात, माझा परिवार आहे. भक्ताचं घर म्हणजे काय आहे, माझा परिवार आहे. आणि माझा परिवार, वारकऱ्याचा परिवार फार. मी आता ज्यांच्या घरी उतरलो ना, आमचे काय त्यांचं नाव, काय सुंदर घर आहे हो. त्या घरामध्ये सगळी माणसं पारमार्थिक आहेत, सगळी माणसं पटापट. पोरं मुली आली, धनाधन पाया पडली, लगेच घरातल्या लक्ष्मीने लगेच म्हणजे काय रे आणतात आपल्याला, काजू बदाम पिस्ता असा सगळा आणून ठेवला. अख्खा खाल्ला तरी काय बोलली नाही ती. हो, ती पुन्हा म्हणाली अजून आणून द्याव का. मग याच्या करता धारिष्ट लागतं. एवढं काजू बदाम म्हणजे 4-5 काजू बदाम 1,500 खाल्लं असतील आम्ही. बरोबर आहे की नाही. ती बोलल्या ते 1,500 70 रुपये साड्या आल्या असत्या, अख्ख्या गावाला वाटल्या असतील. हो, आता साड्या भेटतील तुम्हाला, इलेक्शन आलाय. बस तुम्हाला टेम्पो पाठवतील, मग तुम्ही टेम्पोत बसायचा, जसं का पोल्ट्रीच्या कोंबड्या बसल्यात आहे की नाही. ना असा जायचा, अख्खा दिवस उन्हात राहायचा, आणि गुजरातची 70 रुपयाची साडी घेऊन यायचा. घरी यायचा, साडी खोलली आणि तिला जर छिद्र असेल तर ज्याने दिले त्याला शिव्या द्यायचा. आम्ही काय इतक्या भिकमाग्या आहोत का? आम्हाला का साड्या मिळत नाही का? की आम्हाला काहीच नाही का? मग तू एवढी करोडपतीची बायको आहे तर साडी घ्यायला गेलीच का? मारायला तिथून
स्वाभिमान 70 रुपयासाठी गहाण टाकायचा आणि मग कुठेतरी पॉलिटिकली याच्यात राहायचा, हे कितपत योग्य आहे? त्याच्यामुळे अस्मिता गमावून बसू नका. चला जाऊ द्या मुर्द्या, आपली वेळ संपलेली आहे. मला शेवटचं उदाहरण सांगायचं आणि कीर्तन मला पूर्णविराम करायचं आहे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, देव दिनाचा सोयरा होतो. त्या जळगाव जिल्ह्यामध्ये सटाणा नावाचा एक तालुका आहे. त्या सटाणा तालुक्यामध्ये यशवंत मामलेदार, पूर्वीचे तहसीलदार होते यशवंत मामलेदार, आणि ते पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते, वारकरी होते निस्सीम, आळंदी पंढरीचे. त्यांनी सांगितलं, आता इंग्रजांचं राज्य होतं, त्यांनी सांगितलं त्या इंग्रज अधिकाऱ्याला की मला पंढरीच्या वारीला सुट्टी दे. तो म्हटलं नाही देणार. त्यांनी 10 दिवस वारी झाली, निघाली वारी, दशमीपर्यंत आली, नवमी आली. त्यांनी म्हटलं इंग्रज अधिकाऱ्याला मला सुट्टी दे, मला पंढरपूरला जायचं. तो म्हटलं नाही देणार. शेवटी वारकरी आहे, निष्ठावंत. त्यांनी रविवारी मामलेदार कचेरीला कुलूप लावला आणि बाबा निघाला पंढरपूरला. एसटी बदलत 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 पंढरपूरला गेला, चंद्रभागेचं स्नान केलं, वारकऱ्यांमध्ये तो मिसळला. पण इकडं पांडुरंग परमात्म्याला वाटलं हा मामलेदार इथं आलाय आणि इंग्रज अधिकाऱ्याला जर कळला हा पंढरपूरला आलाय तर हा माझी पण बदनामी करील आणि याला त्रास देईल. म्हणून जगाचा मालक पंढरीचा पांडुरंग पंढरीहून निघाला आणि सटाण्याला गेला. मामलेदार कचेरीत पांडुरंग परमात्मा तहसीलदार झाला. आता तहसीलदार कोण आहे? जगाचा मालक आहे. 4 दिवसात 40 वर्षाचे खटले, हान शिक्का मार कचका, हान शिक्का मार कचका. 40 वर्षाच्या केसेस 2-3 दिवसात सत्यानाश लावून टाकला सगळ्याचा. सगळ्या केसेस मिटवल्या. इंग्रजांना वाटलं अरे हा माणूस आहे का मशीन आहे, एवढं काम करतो. अरे ती जगाला चालवणारी मशीन आहे. टोन हो, तुम्हाला काय कळणार आहे? तुम्ही इंग्लंड मधून इथं आलं ना, आमच्या 150 वर्ष राज्य केला, तुम्हाला आमचा देव कळणार आहे का? आता हा इकडं खरा मामलेदार यशवंत मामलेदार, तो तिकडं द्वादशी सोडली, तिकडनं आला. आता आल्यानंतर त्या ऑफिसरच्या कचेरीत थरथर थरथर कापत गेला. माफ करा माफ करा माफ करा माफ करा. साहेब म्हटलं कुठला माफ करा? हार आणा हार आणा हार आणा. तुम्ही पण हार तयार ठेवा. हार आणा हार आणा हार आणा हार आणा. याच्या गळ्यात टाका. त्याच्या गळ्यात हार टाकला. त्याला वाटला का बकऱ्याला मारण्या अगोदर कापतात का काय, म्हणजे कापण्या अगोदर त्याला सजवतात का काय. हो असं करतात. सगळ्या गावाला पाया पडायला लागला. मामलेदार साहेब धन्य तुम्ही आमची केस सोडवली. मामलेदार म्हटला अरे मी कसला धन्य, मी तुमच्या केस कुठे सोडवल्या, मी तर पंढरपूरला होतो. त्या मामलेदारांनी डोळे बंद केले आणि विचारलं ज्या अर्थी एवढी लोक येतात त्या अर्थी इथं माझ्या जागेवर कोण बसला होता. त्याने डोळे बंद केले. त्याच्या लक्षात आला अरे माझ्या जागेवर दुसरा तिसरा कोणी नव्हता, माझ्या पंढरीचा पांडुरंग होता. म्हणून त्या दिवसापासून सटाणा तालुक्यामधल्या त्या पोलीस स्टेशन मधल्या तहसीलदारला नाव पडला देव मामलेदार. ते नाव अजूनपर्यंत तसंच आहे. देव मामलेदार झाला महाराज. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा एवढा देव सोयरा होतो. आता बस झाला. मी पण तुमचा जास्त सोयरा होत बसत नाही, आहे की नाही तर तुम्ही म्हणाल अजून 1 तास होऊ दे. असा करता करता पाहुण्याकडून सगळ्या भारे जोडून घ्याल. छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं म्हणजे शिवरायांबद्दल काय काय बोलावं, किती किती बोलावं छत्रपती शिवरायांबद्दल, असा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो छत्रपती शिवाजी राजांसारखं नेतृत्व या महाराष्ट्रात घडणं म्हणजे ही दुरापास्त गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्या तरुणांनी शिवरायांचं चरित्र वाचलं पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र किती महान आहे मी एका वाक्यात तुम्हाला सांगतो. तुम्हाला कल्याणच्या सुभेदाराची सून माहिती आहे, जिला साडी चोळी दिली. पण ती सून जेव्हा घरी गेली असेल तेव्हा त्या सुनेला तिच्या सासरच्याने विचारलं असेल कि शिवाजी राजा तुझे उठा के ले गया, तुझे भगा के ले गया, तेरे साथ कुछ गलत तो नहीं किया. तेव्हा त्या कल्याणच्या सुभेदाराची सून म्हटली असेल तिच्या सासरच्याना कि कौन कहता है शिवाजी राजा मुझे उठा के ले गया, अरे कौन कहता है शिवाजी राजा मुझे भगा के ले गया, अरे मैं तो अपने मैके गई थी. सुन काय म्हणते मुसलमानाची, मैं तो अपने मैके गई थी, अरे खुशनसीब हूं मैं जो मेरे साथ वो हादसा हुआ. छत्रपति शिवाजी राजा जैसा भाई मुझे उस हादसे में मिला. काय म्हणते ती, मी भाग्यवान आहे की मला मराठ्यांनी उचलून नेली शिवाजी राजा समोर. का
कारण मी राजा समोर नव्हती गेली, मी माझ्या माहेराला गेली होती. आणि मी भाग्यवान आहे की मला मराठ्याने उचलून नेले. का? शिवाजी राजासारखा सक्का भाऊ मला त्या या प्रसंगात मिळाला. हे काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन. तिथेच उभी होती एक मुसलमानाची सुन, तिथेच उभी होती एक मुसलमानाची सुन, मुसलमानाची सुन, तिथेच एक उभी होती मुसलमानाची सुन. त्या सुनीला बहीण म्हणाला, त्या सुनीला बहीण म्हणाला, राजा तो कुलवान, राजा तो कुलवान. हिंदू मुसलमान दोन्ही राखती पिता, हिंदू मुसलमान दोन्ही राहती बुद्धवान, हिंदू दोन्ही राहती, हिंदू मुसलमान दोन्ही राहती. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. ताली वाजवा. विठोबा रघुमाई देवसोयरा देवसोयरा दिनाचा आपुलेचे वैभवे शृंगारावे निर्मळे. तो परमात्मा आपल्या वैभवानं आपल्या भक्ताचा शृंगार करतो. आणि अजून काय करतो? तुका म्हणे सवे जेवी प्रेम द्यावे प्रीतीचे. तो आपल्या जवळ बसतो आणि आपल्याला प्रीतीचं प्रेम देतो. याच्यात नवल नाही, तो आपल्या सोबत जेवतो. विठ्ठल कुंडली कवरदारी विठ्ठल श्रीनाथ देवधर पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली नागराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज अरे यार हरांच्या ऐवजी 1000 रुपये दिले असते. आता असाच जातो गावात आणि गावातल्या लोकांना सांगतो जिल्हा परिषदला निवडून आलो पुंडलिकावरती आले. चला आपल्या सगळ्यांशी वन टू वन करताना किंवा या कीर्तन रूपी सेवेतून आपल्या सगळ्यांशी बोलताना मला खूप मनस्वी आनंद वाटला. खरं म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची जी कीर्तनाची परंपरा आहे, कदाचित त्या पद्धतीने मी तुमच्या समोर आता व्यक्त झालेलो नसेल. शेवटी आम्ही आता नेहमी पाठ सांगणारे विद्यार्थी आहोत. नेहमी वेदांत असेल, ज्ञानेश्वरी असेल, श्रीमद भगवद्गीता असेल, असे पाठ आम्ही सांगत असतो. पण समाजामध्ये आम्ही विचार करतो की कीर्तनकार कोण चालतो, म्हणजे ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे
तो कीर्तनकार तुम्हाला चालत नाही. जो हरिपाठात सपाट आहे त्याचा भाव सध्या वाढीव आहे बुवा. म्हणून नाहीतर आम्ही फार मोठं काम आहे महाराज. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातलं पहिलं शिवरायांचं मंदिर बांधण्याचं स्वप्न पूर्ण झालं. 1.5 एकर जागेमध्ये मंदिर आहे. त्या मंदिराची मूर्ती कोणी बनवली माहितीये? ज्यांनी अयोध्याच्या रामाची मूर्ती बनवली त्या मूर्तिकाराने. हा, आणि मुख्यमंत्र्यांच्या हातचे त्या मंदिराचं अनावरण झालं. आता तिथे आम्ही 80 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्याकडून रस्त्यांना मंजूर करून घेतलेत आणि 5 करोड रुपये तिथे आपल्या वारकरी गुरुकुलाच्या इमारतीसाठी आम्ही मंजूर करून घेतले. आणि माझं स्वतःचं शहापूरला वारकरी फिलॉसॉफिकल युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे मी पहिला एक कीर्तनकार आहे ज्याने असं स्वप्न पाहिलंय का जशी मुंबई विद्यापीठ आहे, जसं पुणे विद्यापीठ आहे, तसं आपल्या वारकरी संप्रदायाचं स्वतःचं विद्यापीठ असावं ज्याची डिग्री घेऊन आपला तरुण बाहेर पडेल. पण या सगळ्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. या सगळ्यासाठी तुमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. या सगळ्यासाठी तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. सहकार्याची आवश्यकता म्हणजे लगेच मला इथं पैसे काढून द्यावं नका. पहिले बघा मी चांगलं काम करतो का, मग द्या. काय झालंय सर सध्या चांगली बातमी आहे. असं काहीतरी झालं का आपल्याला राजसाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटतं. हो हो, पण असू दे, बदलतोय वारकरी संप्रदाय. पुन्हा एकदा आपल्या आता ते काही लवकर संपणार नाही, तर तुमच्याकडे जाम पैसे आलं त्यामुळे ते काय फटाकडे लवकर संपणार नाही. असो, माझ्याकडे पहा, मी दिसतो. आपला बाप्या कुठं पळाला. असो, आदरणीय आमचे सुरेश महाराज पाटील आडनाव सुरेश महाराज ठाकरे, त्याच्या बड्डेला आलो होतो तेव्हा तो थोडासा बारीक होता. आता तो मोठा झाला. फार छान गातोस, फक्त गातच राहा. कीर्तनकार होऊन आमच्या मरेव पाय द्यावं नको. पण छान, तो लहानपणापासून फार मोठ्या लोकांकडे तो शिकला. त्याच्यामुळे सरस्वती तुझ्या जिभेवर आहे. आणि या भागाचं नाव मोठं कर, महाराष्ट्रभर नाव घे. जसा विकास बेलुकर इकडं येऊन किंवा भरत पठाडे इकडं येऊन त्यांच्या भागाचं नाव मोठं करतात, तेव्हा स्वप्न असं पहा का एक दिवस आपण भरत पठाड्यांच्या गावात जाऊन तिथं पखवात वाजवू. इतकी हिंमत ठेवून द्या बस. हा, कोकणाचा अभिमान वाटला पाहिजे. कोकणाचा पण अभिमान महाराष्ट्रामध्ये वाटला पाहिजे. नाही तर कोकण तसाच राहायचा आणि बाकी सब पैसा व्हायचा, असं नको व्हायला. त्याच्याकरता आपण हे प्रयत्न कराल. आमचे बाबा, तुम्ही यू आर व्हेरी स्मार्ट. म्हणजे तुमचं एवढं वय झालंय तरी मला असा क्विटी बॉय वाटता तुम्ही, एकदम छान. आणि तुझा तर काही जवाब नाही आम्हाला, है की नाही. हाँ, पर एक ही प्रॉब्लम है वो क्या है मैं बता नहीं रहा हूँ, उनको मालूम है क्या है वो. चला, आमचे निकेश जी सुंदर मृदुंग वाजवतात. तुझ्या रोजच्या व्हिडिओ मी पाहतो, सबस्क्राईब करतो, मी लोकांना पाठवतो. फक्त युट्यूबचे पैसे चालू झालं का अर्ध मला देत जा. आणि छान करतो. आणि अनिल सुंदर मृदुंग वाजवतो आणि तो सतत हसत असतो. हा, इतका असा असता माणूस पाहिजे, असा एकदम स्माइली माणूस पाहिजे. नाही तर पहा तेव्हा माझ्या खात्याला पैसे झालं नाही, माझ्या खात्याला पैसे झालं नाही. हो, मला बाई उपवास आहे, मला बाई उपवास आहे. रविवारी उपवास, सोमवारी उपवास, मंगळवारी उपवास, चारा एकदम पडलेला. मग नवरा शादरणीला मिस कॉल देतो, है की नाही. मग ही देवळात जाते, देवळा म्हणते देवा मी तुला काय पाप केलता. देव म्हणतो पाप करण्यापेक्षा केस सर मग पुरता पुरा पाहू आपण. त्याच्याकरता छानपैकी आता आमचे संतोषजी महाराज, त्याच्यानंतर आमचे आदरणीय कुणाल दादा, या सगळ्यांची नावं घेत बसतो तर 11:15 वाजतील, आहे की नाही. त्याच्यापेक्षा आमचे महाराज, यस, आमचे परमस्नेही परम मित्र, यस, हरिभाऊ ना, हा, हरिदास महाराज. आणि आमचे आदरणीय हरिदास महाराज, अत्यंत गोड वारकरी, किती शांत संयमी असावा तो आमच्या हरिदास महाराजांकडून शिकून घ्यावा. त्याच्यामुळे हे सगळे आहेत. साऊंड सिस्टीम मला, बाळा तुझं नाव काय. हा, राणा ठाकरे. म्हणजे त्याचा नाव पण बेकार आहे आणि त्याचं आडनाव पण बेकार आहे, त्यामुळे त्याला मी काही बोललोच नाही. हा, कुठील काय भरोसा आहे का त्याचा, गावाला येतो.
पण राणा ठाकरे एक छानपैकी सुंदर रीतीनं तू बॅकअप दिलास. व्हेरी थँक्यू व्हेरी मच. आणि हे सगळे 3 कॅमेरे लावणार आहे. कॅमेरामॅन सागर दादा फराड. चॅनलचं नाव काय? MTC ओम साई. म्हणजे तो पण साईबाबाचा भक्त दिसतो आहे की नाही? MTC चॅनलला सबस्क्राईब करा एवढी आपल्याला विनंती करतो. आणि चुकला असेल तर मला परत द्या. योग्य असेल ते तुमचं घरी घेऊन जा आणि त्या तुमच्या घराचं कल्याण करा. पुन्हा लोढा हरिपाठ मंडळ, आय एम सो थँकफुल टू यू. यू आर कमिंग हिअर, यू आर लिसनिंग द कीर्तन व्हेरी प्रॉपरली अँड यू आर पार्टिसिपेंट इन द इव्हेंट ऑफ वारकरी संप्रदाय. कळला? मला नाही कळला, जाऊ दे, मला हरकत नाही असं ते. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि मनोहर दादा, या गावची कमिटी, पुन्हा भगत परिवार, आमचे सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था व्यवस्थितरित्या केलेली आहे. त्यामुळे कीर्तन झाल्यानंतर आपण सगळ्यांनी भोजन घेऊन जायचं आहे ही आपल्याला मंडळाकडून नम्रतेची विनंती आहे. आणि माझ्यासोबत शिवाजीराव सातपुते याचं कीर्तन ठेवा. एक दिवशी माझा विद्यार्थी शिवाजी राजांवर टॉप बोलतो, एकदम जबरदस्त बोलतो. फक्त सुपारी मायापेक्षा कमी द्यायचा. हा, मला 21,000 तर त्याला 11 द्यायचा हे की नाही. त्याच्यामुळे नाही, फार छान बोलतो तो निकेश. नंबर घे, अतिशय सुंदर आहे. आणि मग काय करीत जा, त्याची कीर्तन इकडे ठेवीत जा आणि तू त्याला तिकडे वाजवायला बोलवत जा. आणि 1000 इकडे त्याला देत जा, तिकडनं 1000 तू घेत जा. म्हणजे वारकरी संप्रदायाचा सत्यानाश व्हाय. असू दे, हरकत नाही. पुन्हा एकदा आपल्या चरणाशी साष्टांग दंडवत करतो आणि कीर्तन रूपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. उद्या सकाळी काल्याच्या कीर्तनाला याच जोशानं याच उमेदीनं या. आणि पागण्याच्या गावचा हा अखंड हरिनाम सोहळा, या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा असंच यावत चंद्र दिवा करो टिकून राहो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि कीर्तन रूपी सेवा संपवतो. विठ्ठल जगत गुरु संत तुका बोलो रे भाई सब संतान की जय. अरे माईक चालू कर. हॅलो हॅलो. सालाबाद प्रमाणे वार्षिक उत्सव विठ्ठल रुक्माणी वार्षिक उत्सव ह्या वर्षी 12 वर्षे झाली. त्यानिमित्ताने आमचे परममित्र कैलासजी महाराज आणि निश्चित आहे अतिशय खरं म्हणजे खूप मोठं काम आहे त्यांचं. खरंच तुम्ही त्या मराठी पाड्याला जर भिवंडीला गेलात तर त्यांच्या मंदिराचं तुम्ही भव्य आणि दिव्य असं आकर्षण बघितलं तर खरं महाराष्ट्राला लाजवणारं असं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारची त्यांची सेवा आहे. त्यांचा स्वतःचा खरं म्हणजे आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये काही मुलांना ते शिकवण देत आहेत वारकरी संप्रदायाच्या. आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारची सेवा त्यांनी इथे केल्याबद्दल आमच्या यजमानांतर्फे आमचे मनोहर या त्यांना शाल श्रीपती देऊन त्यांना सन्मानित करतील. हा, जय दादा या, जय शनी मनोहर या दोघे जण या. आणि तसेच आम्हाला कीर्तनाची साथ गायनाचा साथ केल्याने आमचे हरिदासजी बुवा आणि त्यांचे सुद्धा सत्कार करतील. या तसेच आमचे पाचखंडे बाबा आणि आमचे हरी महाराज. तुला कसं महाराज म्हणायचं बाबा? भावी पण होणार नाही तू. या आमचे गायक खरं म्हणजे माझे मित्र आहेत. ते खूप अतिशय चांगल्या अगदी अतिशय उत्कृष्ट प्रकारचं गायन त्यांचं आहे. परंतु एकच गोष्टी कमी आहे ती होईल मला असं वाटतंय. द्या ना प्रत्येकाला. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, प्रत्येकाला द्या. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना द्या. या महाराजांना द्या. या
सर्वांना तसे आमचे डावळपरचे महाराज ते आले डावरीचे, त्यांना सुद्धा द्या. सर्वांचं शब्दस्मरणाने स्वागत करतो आणि लगेच जेवणाला सुरुवात करायची आहे. हा, लगेच जेवण घ्या. कोण? विकास महाराज, आमचे बाळ्याचे विकासजी महाराज, अतिशय उत्कृष्ट प्रकारचे आमचे कीर्तनकार ह्या भागातील विकासजी महाराज, त्यांचा सुद्धा सन्मान करत आहेत. या या इकडे विकास महाराज, तिथे द्या. या द्या द्या. सर्व ग्रामस्थ मंडळ व खोणी गाव आणि ह्या ग्रुप ग्रामपंचायत खोणी या सर्वांचं स्वागत या शब्दस्मरणाने करत आहोत. आमचे शिवाजी दादा आणि खरं म्हणजे हे सगळे ह्या भार या पाकड्याचा पारचा ह्या सर्व मंडळीने आणि भगत कंपनी आणि उत्कृष्ट प्रकारची सेवा. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. अतिशय उत्कृष्ट प्रकारची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सर्वांना पागड्याच्या पारच्या सर्व ग्रामस्थांची कळकळीची व नम्र विनंती आहे. भगत कंपनीची यांची सर्वांची नम्र विनंती आपल्याकडे आहे. तसेच आमचे मृदुंगमणी अमितजी घरात आणि आमचे तबलजी, खरं महाराष्ट्रावर त्यांचं नाव आहे ते आमचे नितेश हार नवनाथ सर, आमचे हा मोठ्या सप्त्याच्या कमिटीचे आमचे नवनाथ सर, आणि त्यांचा सन्मान सुद्धा आपले पागड्याच्या पारचे काही सदस्य करत आहेत. सर्वांनी भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये. सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता लगेच भजन आहे का? हा, लगेच भजन आहे. आमचे अजयबुवा ठाकरे आणि धर्माळेश्वर भजन मंडळ, आमचे नितेशजी ठोंबरे, अमितजी, हा, हे सर्व इथे भजनाला राहणार आहेत. तरी सर्वांनी या भजनाचा स्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. लगेच बसा रे अजय, लगेच बसा भजनाला.